और मीरा जी के मंदिर के अंदर कोने में एक छतरी के अंदर संत रविदास जी के 2 प्रणाम रखी हुई है। एक बार मीरा जी ने उनको बुलाया कि प्रभु आइए, मेरे यहाँ 700-800 संत आने वाले, उनको भोजन कर रही हूं, आप भी आएंगे तो मेरा जीवन अच्छा चरितार्थ हो जाएगा। रविदास जी चले गए। जैसी छुआछूत थी, जात पात थे, उसके अगेंस्ट ही रविदास जी लड़ रहे थे। जब रविदास जी पहुंचे तो सबने कहा कि हम इनके साथ नहीं खाएंगे, और रविदास जी समझ गए। आणि अशा सर्व परिस्थितीमध्ये संत रविदास महाराजांनी वाराणसीच्या त्या छोट्याशा गावामध्ये त्यांचा जन्म झाला आणि भक्ती मार्गाने हिंदू समाज आणि हिंदू समाजातील असणाऱ्या प्रत्येक बांधवाला आपल्या धर्म आणि धर्माची असणारी ताकद ही भक्ती मार्गाने विविध ग्रंथांमध्ये विविध वेगवेगळ्या मार्ग पद्धतीच्या माध्यमातून आपला ईश्वर आणि ईश्वराची असणारी अनन्य साधारण असणारी त्यांची त्यावरती असणारी असीम श्रद्धा आणि भक्ती आणि त्या भक्ती भावातून त्यांनी केलेला समाजामध्ये असणारं जागरण ज्याला म्हणतात। आता दुसंगींनी त्यांच्या भाषणामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये त्यांच्या जीवनाचा असणारा संपूर्ण त्यांनी केलेला कार्याचा उल्लेख हा तुम्ही आम्ही सर्वांनी ऐकलाय, त्याची मी पुनरावृत्ती करणार नाही। खासदार यशवंत कुमार गौतम जी खास दिल्लीवरून या कार्यक्रमात आलेले आहेत, त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो। तसेच या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक आणि महाराष्ट्र भाजपच्या महामंत्री आणि त्यांनी आम्हाला पूर्ण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन केलं ते आमदार माधवीताई नाईक यांचे मी आभार व्यक्त करतो। आणि ज्यांच्या नेतृत्वाचा पूर्ण कार्यक्रम झाला ते आमदार नारायण कुचे यांचेही मी विशेष आभार या ठिकाणी मानतो। त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित बापूजी कराड साहेब, आमदार भगवानराव लोणीकर साहेब, आमदार अनुराधाताई चव्हाण, आमदार संतोष डांगे साहेब, आमदार सुभाष शिरसाट साहेब, तसेच राम सातपुते, राहुल लोणीकर, महापौर समीर राजूरकर, शहर अध्यक्ष शहर अध्यक्ष किशोर शिकोळे, सर्व संत महात्मे महाजन आणि सर्व सन्माननीय भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अनुसूचित जाती वर्गाचे माझे सर्व सहकारी यांची मी हार्दिक धन्यवाद करतो। आणि या ठिकाणी अध्यक्षांना हे खात्री देतो की हा जो कलश आहे आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवू अशी मी खात्री या ठिकाणी करतो। आणि शेवटी संत रविदास महाराजांचे मन चक्रातो कटे तुले गंगा हे पवित्र वाक्य बोलून मी माझे आभार प्रदर्शन संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय महाराज की जय। गुरु रविदास महाराज। आम्ही आज छत्रपती संभाजीनगर मध्ये गुरु रविदास सामाजिक समता समरसता अभियानांतर्गत गुरु रविदास महाराजांची जी 131 कलश आली होती, तर त्या कलशाच्या पूजनासाठी आम्ही उदगीरहून आलेलो आहे। मी स्वतः नगरसेवक गणेश गायकवाड व जिल्हा संयोजक आहे सामाजिक समरसता अभियानाचा। आमच्यासोबत सर्व उदगीरची आमची टीम आलेली आहे। आज आम्ही कलश घेऊन जाणार आहोत। कलश घेऊन जाऊन आमच्या जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यामध्ये व मंडलामध्ये आमचे कलश पूजनाचा कार्यक्रम माननीय आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष तथा आमदार बसवराज पाटील मुरुमकर साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पूर्ण जिल्हाभर आम्ही गुरु रविदास महाराजांच्या कलशाचा कार्यक्रम घेणार आहोत। काय आवाहन करणार तुम्ही समाज बांधवांना व इतर सर्व समाज बांधवांना की गुरु रविदास महाराज कुठले एका समाजाचे नव्हते, ते सर्व समाजासाठी होते, ते एका समाजाचे नव्हते। तरी या सर्व सामाजिक समरसता अभियानामध्ये सर्व समाज बांधवांनी ते जात पात कुठले नाही, रविदास महाराजांचे विचार एका जातीपुरते नव्हते तर सर्व व्यापक विचार होते। तरी सर्व समाज बांधवांनी या कलश वंदनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी बनवावं, जेणेकरून या कार्यक्रमाची आपण कार्यक्रमाला गेलं तर आपली शोभा वाढेल। रविदास महाराजांची उंची एवढी मोठी आहे की आपण त्या कार्यक्रमामध्ये सहभागी आपली स्वतःची उंची वाढणार आहे कार्यक्रमामध्ये, असे आपल्याला